बाबूराव 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 बाबूराव. हॅलो, डॉक्टर दीपाली फाळके आहेत का? बोलते. नमस्ते मॅडम. नमस्ते. हा, एका मॅगझिन साठी आपला इंटरव्ह्यू हवा होता. डॉक्टर तुम्ही सुद्धा नावाचा आमचा एक डॉक्टर तुम्ही सुद्धा? हा, सुद्धा म्हणजे सुद्धा नव्हे, सुद्धा डॉक्टर. कळलं. हा, तर त्यासाठी आपल्याला थोडासा एक छोटासा इंटरव्ह्यू हवा होता. बर, आणि काय टॉपिक काय आहे? आपण भूलतज्ञ आहात असं समजलं. हो. हा, तर त्या संदर्भात तुम्ही काही बोलू शकाल का? तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे? नाही, तुमचा अनुभव कसं असतं, काय असतं, कधी असतं? चालेल. तर अॅनेस्थेशिया म्हणजे एक तर आपण भूल म्हणू शकतो, भूल देणे. मग तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे पेशंट येतात? नाही, आमचे प्रॅक्टिस ही पेशंट आमच्याकडे येत नाही. पेशंटच येत नाही तुमच्याकडे? हा. मग कशी चालते प्रॅक्टिस तुमची? जे ऑपरेशन सर्जन्स असतात, जे डॉक्टर्स असतात ना, सर्जन्स असतात, त्यांना बोल देता तुम्ही? त्यांना नाही देत, त्यांच्याकडे येतो. सर्जन असतात ना. हा, म्हणजे सर्जनशील लोकांना तुम्ही भूल देता? सर्जनच्या पेशंटला आम्ही भूल देतो, म्हणजे आम्ही भूल पेशंटलाच देतो. आमच्या अजून वेगवेगळ्या ब्रांचेस येतात, जसे पेन क्लिनिक एक प्रकार असतो. पण तुमच्या डॉक्टरीचा आणि पेनचा काय संबंध? म्हणजे ऍक्च्युली लिखाणासाठी पेन वापरतो आम्ही आमच्या म्हणजे तो पेन नाही, दुखणे पेन रिलीव्ह म्हणजे दुखणे कमी करणे. ऑपरेशन करतो आपण पेशंटला, पेशंटचं पोट उघडतो, पेशंटचा पाय कापतो, पेशंटच्या हातावर सर्जरी करतो. बापरे, हे सगळं करता तुम्ही? त्यावेळेला पेशंटला पेन रिलीव्ह, पेशंटला काहीच कळत नाही. नाही, पण त्याला जर दुखत नसेल तर मग पुन्हा ऑपरेशन करायची काय गरज आहे? नाही, तुम्ही वेगळ्या ट्रॅकला चाललाय. कुठल्या ट्रॅकला? म्हणजे तुम्ही वेगळ्या ह्याच्यावर जाताय. आता समजा ऑपरेशन ह्याच्यावर, करायचं, तुम्हाला अपेंडिक्स असं आहे. मला नाही अपेंडिक्स. नाही, मी बोलते तुमच्याशी. आपण मला कशाला अपेंडिक्स व्हायला पाहिजे मॅडम? हा, बोला. हॅलो, हा, बोला ना, बोला. बरं, मला अपेंडिक्स आहे. पुढं. ओके, तुम्ही पेशंट आहात, तुम्हाला अपेंडिक्स आहे. पुन्हा आहेच. बर, ओके, बरं, ठीक आहे. तुमचे एक फ्रेंड आहेत, कुणी एक्सवायझेड पेशंट आहे. बर. हा, मागा आमच्या एका म्हणजे मावशीचे मिस्टर आहेत ना, त्यांना आम्ही काका म्हणत होतो. त्यांना अपेंडिक्स झाला होता, पण त्यांना काही भूल दिली नव्हती. ते तसेच जिवंतच होते, म्हणजे जिवंतच राहिले. जिवंतच राहतात सगळे पेशंट, राहतात. कुणीच नाही. भूल लिहिली तरी मरत नाही मरत. बर, भूल लिहिल्यावर मरायला लागल्यावर आम्हाला भूल द्यायला कशाला बोलत? नाही, बरोबर आहे. हा, बरोबर. पेशंट हा जिवंतच. म्हणजे अपेंडिक्सला भूल द्यायचं काम तुमचं आहे थोडक्यात? अपेंडिक्सला नाही देत, पेशंटला भूल देतो आणि सर्जन अपेंडिक्स काढतात. म्हणजे तुम्ही काहीच करत नाही म्हणा? आम्ही भूल देतो ना पेशंटला. मग असा काही प्रसंग घडलाय का, एखाद्याला भूल दिली आहे आणि उतरलीच नाही त्याची? भूल उतरलीच नाही, ही जी समाजामध्ये जे प्रचलित असतात, जे हे असं काही होत नाही ऍक्च्युली. नाही, मागा आमच्या एका मावशीच्या मिस्टरना दिली होती भूल, ती उतरलीच नाही भूल. एकतर त्याच्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन झालेले असू शकतात पेशंटला. नाही, पण ते आमच्या मावशीच्या मिस्टरांचं काय आलं, त्यांना भूल मग शेवटी कांदा फोडून लावला नाकाला, मग उठून बसले ते. नाही, असं काही नसते. कांदा फोडून वगैरे लावून भूल वगैरे उतरत नाही. भूल इथून कधीच कांदा लावून पेशंट उठत नाही. नाही का? मग त्यांनी थापा मारल्या असतील. मे बी मारल्या असतील. बाबूराव बाबूराव. तेच मी म्हटलं, खूप वेळच बोलताय तुम्ही. डॉक्टर दिलीप बागल कोण आहेत? ओके, त्यांनी दिलं का माझं नाव? बर, तुम्हाला त्रास दिल्याबद्दल सॉरी. नाही, काहीच नाही. बाबूराव बाबूराव.